मला वाटतं आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज भाजपचा गटनेता निवडला जातोय। थोड्याच वेळामध्ये 11 साडे 11 वाजता ती घोषणा होईल आणि सर्वच कार्यकर्ते, सर्व मतदार, सर्व महाराष्ट्र आज खुश आहे की त्यांना आज भाजप मित्रपक्ष महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे। अनेक लोककल्याणाच्या योजना आहेत त्या आम्हाला पुढे न्यायच्या आहेत, मोठी कामं आहेत ती आम्हाला पुढे न्यायची आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे। मनधरणी केली अशी देखील चर्चा आता शपथ घेत आहेत उपमुख्यमंत्री पदाचं। नाही, मी कुठेही म्हणजे एवढा मोठा मी नेता नाही आहे की मी कोणाची मनधरणी करू, पण निश्चित शिंदे साहेबांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत आमचे त्यांचे। आणि मी परवाही गेलो होतो आणि कालही त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विशेष करून त्या ठिकाणी गेलो होतो। तर त्यावेळी काही राजकारणावरही त्या ठिकाणी सगळ्या चर्चा आमच्या झालेल्या आहेत। मंत्रिमंडळ असेल ही जी चर्चा सुरू आहे ती बरोबर आहे का? मंत्रिमंडळ स्वच्छ असेल, काही नावाबद्दल आक्षेप आहेत त्याची बातमी आली त्याबद्दल मला काही माहित नाही। आता वेगवेगळे पक्ष आहेत, कोण कोणाला घेत आहे, कोण कोणाचं नाव देत आहे त्याबद्दल मला माहिती नाही। गिरीश महाजन आता बोलत होते। गिरीश महाजन यांनी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असल्याचं म्हटलेलं आहे। भाजपचा गटनेता आज ठरवला जाईल आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा होणार आहे। लोकांनी भरभरून प्रेम, भरभरून मतं महायुतीला दिलेली आहेत आणि आज त्यांचा नेता, त्यांचा नवा मुख्यमंत्री त्यांच्या समोर येणार असल्याचंही ते म्हणाले। सदस्य जो निर्णय लेंगे वो हमारा नेता होगा और अभी मीटिंग होने जा रही है। मीटिंग के बाद ही पता चलेगा क्या है। आज भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याची निवड होणार आहे आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज त्यांची गटनेतामधून निवड होईल आणि उद्या आमच्या सर्वांच्या मनातले, या राज्यातल्या सर्व जनतेच्या मनातले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून उद्या विराजमान होतील। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। घोषणा नाही, मी म्हटलं आमचे नेते हे गटनेते म्हणून निवडले जाणार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये उद्या मुख्यमंत्री म्हणून कुठल्याही प्रकारचा दागदूग नाही। आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत। तिन्ही पक्षांच्या नेतृत्वामध्ये उद्या देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतात। हमारे नेता जो निरीक्षक बोल के आए हैं वो सभी विधानसभा सदस्यों का मत जानेंगे। अब जो विधायकों की इच्छा है उसके बाद निर्णय होगा कि हमारे पार्टी का नेता कौन है। मुझे ऐसा लगता है कि 11-12 बजे के बाद इसका निर्णय हो जाएगा। सर, मराठीमध्ये पार्टीचा नेता कोण असेल, नेमका पार्टीचा नेता कोण असेल मराठीमध्ये नेमणूक आज होताना पाहायला मिळते। 10 वाजता मीटिंग आहे, 11 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। आमचे 2 निरीक्षक आलेले आहेत। सर्व आमदारांचं मत ते जाणून घेणार आहे आणि जे काही आमदाराचं मत असेल त्या मताच्या आधारे आमचा नेता कोण आहे हा ठरवला जाणार। एकनाथ शिंदे की नाराजगी खत्म हुई क्या सर? कोई ना तो एकनाथ शिंदे नाराज है ना अजीत दादा नाराज है। तीनों पार्टियां साथ में मिलकर डीसीएम बनने के लिए तैयार है एकनाथ शिंदे? डीसीएम बनने के लिए तैयार है क्या? मंत्रालय की मांग जो है उनकी देखिए, पहले सीएम और डीसीएम का शपथ ग्रहण होगा और उसके बाद मंत्रालय का बंटवारा होगा। तर आपण पाहू शकतो आज महायुतीची एकत्र पत्रकार परिषद आहे। त्यांचा गटनेता ठरवला जाणार आणि त्याआधी हे सर्व नेते विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचतात। महायुती ही एकसंध आहे। महायुतीत कोणत्याही प्रकारचे वाद नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अतुल सावे यांनी हे स्पष्ट केले। यासोबतच रावसाहेब दानवे यांनीही सांगितलेले।
महायुतीसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं गिरीश महाजन सुद्धा काही वेळापूर्वी बोलून गेलेत.